आपण शांतीनगर मेंटल कॉर्नर चौकात आहे. तुम्ही बघू शकता की इथं विचित्र रस्ते आहेत. एक या बाजूला जातो, इकडून एक असा सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडवरून गाड्या जातात आणि इथं सिग्नल नाही. विशेष म्हणजे इथं समोर शाळा आहे, जिम आहे, स्विमिंग टँक आहे. तर त्याच्यामधून सुद्धा शालेय विद्यार्थी वगैरे येतात. रात्रीचं रात्री मी तुम्हाला चॅलेंज करतो की रात्रीचं जर तुम्ही 7 ते 8 किंवा 7 ते 9च्या मध्ये ह्या रोडवरून न घाबरता आणि नॉनस्टॉप जर चालत जाऊन दाखवलं तर मी तुम्हाला मानतो. पण असं करू नका, कारण रिस्की अपघात होण्याची शक्यता आहे. एक हा चौक, एक पोलीस चौकीच्या समोरचा चौक आणि त्याच्या अलीकडचा सापरस्ता चौक, हे एवढे अपघाती क्षेत्र आहे ना. इथं बीआरटीची बस इथे मधून बीआरटी मधून गाड्या येतात. तुका तिकडे एक जण चाललेला आहे, तिकडून नो एंट्रीतून असा एक मार्ग केलेला आहे पालिकेने, जेणेकरून शेटी हॉस्पिटलच्या बाजूला, प्रतीकनगरच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. तर असा एवढा अपघाती म्हणजे चौक आहे इथं एखाद्याचा जीव जाईल. कारण अनेक वर्षापूर्वी इथं सिग्नल नव्हते. सिग्नलची मागणी केली होती आपण, पोलीस प्रशासनाने, ट्रॅफिक विभागाने मान्य केलेली आहे. पण हे जे सिग्नल आहे, सिग्नलची अवस्था बघू शकता. या सिग्नल एक पण चालू नाही, प्रशासन चालू करत नाही. तर याचा जबाबदार कोण जर अपघात झाला तर सर्वांना विनंती आहे की आपण प्रशासनाला विनंती केली ती चालू करा, त्यांनी चालू नाही केलं. पण आपला जीव आपण मुठीत धरायचा आणि रस्ता क्रॉस करायचा. मेंटल कॉर्नर चौक, साप्रस चौक आणि जेल रोडचा चौक, हे 3 चौकात आपला जीव मुठीत धरून आपण चालत क्रॉस करायचा. बघा आता इथून झेब्रा क्रॉसिंग नाही, काय नाही. आता हे ज्येष्ठ नागरिक कसे जाणार, रस्ता कसा क्रॉस करणार? आता जीव मुठीत धरून पळावं लागतंय. या गाड्या इकडून फास्ट येतात. तर प्रशासनाला विनंती, इथं सिग्नल चालू करावा. धन्यवाद.